आज अत्यंत महत्त्वाची अशी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली। पक्षाचे सर्व खासदार, आमदार, मंत्री महोदय, पक्षनेते, उपनेते आणि त्याच्याचबरोबर सर्व प्रमुख कार्यकारिणीचे सदस्य यांची महत्त्वाची बैठक होती। आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा होता हा लोकशाहीचा होता। इलेक्शन कमिशनने ज्या सूचना शिवसेना पक्षाला दिलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी आदरणीय बाळासाहेब असताना त्यांनी आपल्या पक्षामध्ये केलेली होती आणि त्याप्रमाणे पक्षाच्या निवडणुकांची पद्धती त्यांनी ठरवून दिलेली होती। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये नेमणुका करण्याची एक वेगळी पद्धत ही पुन्हा एकदा या पक्षामध्ये येऊ घातलेली होती। आणि ज्याला मगाशी आपण मला प्रश्न केलेला होता सुप्रीम कोर्टामध्ये असलेल्या केसच्या संदर्भात, त्यालासुद्धा ह्याचा उल्लेख आलेला होता की ही जी लोकशाही पद्धत होती पक्षामध्ये ती कुठेतरी संपलेली होती आणि ती पुन्हा एकदा पुनर्जीवित होते। पक्षाची निवडणूक ही खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका होतात त्या पद्धतीने कशी घ्यायची याच्या संदर्भातलं डिटेल मार्गदर्शन आदरणीय आमचे पक्षनेतृत्व करणारे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्वांना केलेले आहे। आणि त्याप्रमाणे येत्या 15 दिवसामध्ये ज्या वेळेला पक्षातील जो कार्यकारी सदस्य असतो याची ज्यावेळेला निवड होईल त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही चुकीची बाब त्याच्यामध्ये असता कामा नये। एखादा बोगस जर असा कार्यकर्ता असेल तर त्यालासुद्धा त्या प्रक्रियेमधून बाहेर ठेवलं पाहिजे। लोकशाही पद्धतीने ही निवडणूक झाली पाहिजे आणि हे सर्व करत असताना पुढच्या काळामध्ये लोकांना कसा न्याय देता येईल या दृष्टीने प्रत्येक ठिकाणची रचना कशी असेल, ती नगरपालिका क्षेत्रामध्ये कशी असेल, ग्रामीण क्षेत्रामध्ये कशी असेल, महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कशी असेल याच्यावर सविस्तर चर्चा झाली। सविस्तर आपलं मार्गदर्शन करत असताना शिंदे साहेबांनी कशा रीतीने आपण ही कार्यकर्त्यांच्या आता निवडणुका व्हायच्या आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत आणि तिथं कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने याच्यामध्ये कार्यरत झालं पाहिजे असा स्पष्ट संदेश आज सर्व प्रमुख मंडळींना दिलेला आहे आणि अतिशय सविस्तर असं त्यांचं मार्गदर्शन झालेलं आहे। आणि त्याच्यामुळे शिवसेना जसं लोकांनी एक मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षाला निवडून दिलेलं आहे, सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट आपल्या पक्षाला दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने महायुतीच्या माध्यमातून या पुढच्या निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत याचीसुद्धा स्पष्ट जाणीव त्यांनी सर्व प्रमुख नेत्यांना करून दिलेली आहे। आणि माझी खात्री आहे की पक्षाच्या निवडणुका होत असतानाच ही पुढच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील महायुतीच्या यशाचं हा एक पाया ठरेल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। कुठल्या पदांसाठी ही निवडणूक आहे ती होणार आहे आणि गेल्या कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून या ठिकाणी ती जबाबदारी घेण्याची जी विनंती आहे ती करण्यात आलेली होती, त्याचं काय झालं? आज त्या संदर्भात काय चर्चा झाली? या संदर्भातला जो निर्णय द्यायचा तो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी द्यायचा होता। अजून त्यांनी तो दिलेला नसला तरी पण पक्षाची ज्या वेळेला घटना असते या घटनेला इलेक्शन कमिशनची मान्यता घेतलेली असते, त्याच्यामुळे त्याच्यातलं काहीही बदलायचं असेल तर त्या संदर्भात आपल्याला घटनेमध्ये त्या दुरुस्ती करायला लागते। त्याच्यामुळे या संदर्भात जरी चर्चा झालेली असली तरी त्याच्यावर कुठलाही ठोस निर्णय हा आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेला नाही आहे आणि मागच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हा संपूर्ण अधिकार हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे आणि ते जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे मग त्या पदाचं नाव बदलायचं असेल तर ते बदलण्यासाठी आवश्यक ती घटना दुरुस्तीसुद्धा करायला लागेल। कुठल्या पदांसाठी ही निवडणूक होणार आहे? ही पक्षांतर्गत निवडणुका ह्या सर्वच पदांसाठी होणार आहेत, पण ज्या ठिकाणी ज्या घटकांना प्रतिनिधित्व मिळत नाही, उदाहरणार्थ ज्या ठिकाणी महिलांची संख्या पाहिजे परंतु पुरेशा प्रमाणात महिला निवडून आलेल्या नसतील तर मग त्यांना त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेता येतील किंवा समाजातले जे दुर्लक्षित अंग आहेत त्यांच्यापैकी काही लोक जर निवडून आलेले नसतील तर त्यामध्ये सुद्धा त्यांना त्या मुख्य प्रवाहामध्ये घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने सविस्तर चर्चा झालेली आहे। ही जरी राज्याच्या स्तरावरची बैठक असली तरी पण संपूर्ण भारतामध्ये शिवसेनेच्या शाखा
राज्य शाखा आहेत या प्रत्येक ठिकाणीसुद्धा निवडणुका होतील आणि त्याच्यानंतर संपूर्ण राष्ट्राची निवडणूक होईल आणि त्याच्यामध्ये नेते आणि मुख्य नेते यांचीसुद्धा निवड होईल आणि हे सगळं निवडणुकीच्या आणि लोकशाहीच्या पद्धतीने होईल हे याच्यातलं वैशिष्ट्य आहे. मध्यंतरी जे बदल काही व्यक्तींनी केले, आता मला त्यांची नावं घ्यायची नाहीत किंवा नेत्यांनी केले, हे सर्व बदल आता बाजूला पडून ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना होत्या त्याप्रमाणे या निवडणुका काटेकोरपणे घेतल्या जाणार. पक्ष शिस्तीबद्दल मुख्य नेत्यांनी काय मार्गदर्शन सूचना आहेत त्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत? कारण गेले अनेक दिवस आपण पाहिलं तर अनेक प्रकरणं आहेत ती पुढे येतात. पक्ष शिस्तीबद्दल काय? नाही, पक्षशिस्तीबद्दल बोलण्याचा पूर्ण अधिकार हा मुख्य नेत्यांना आहे. प्रत्येकाने आपल्या बोलण्यामध्ये जो संयम पाळला पाहिजे त्याबद्दलच्या सूचना अर्थातच ते वेळोवेळी देत असतात आणि ह्यावेळीसुद्धा दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याच स्पिरिटमध्ये घ्यायला लागतात की त्या मार्गदर्शक सूचना आहेत, परंतु या नुसत्या सूचना म्हणून त्याच्याकडे बघता कामा नये की एका अर्थाने तो पक्षाचा आदेश असतो, त्याचा पालन झालं पाहिजे अशी आमची सगळ्यांचीच समजूत आहे. कार्यकर्त्यांना काही विशेष सूचना देण्यात आल्या का? कारण आगामी महापालिका निवडणूक आहेत किंवा अनेक ठिकाणी यांची प्रकरण उकरून बाहेर काढली जातात, मुद्दामून पुढे आणली जातात, त्या संदर्भात काही नजर ठेवण्यासाठी सांगितलं? एक प्रमुख जो मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की आपण खूप काम करतो, खूप निधी देतो, परंतु ह्या कामाची आठवणसुद्धा पुन्हा एकदा करून द्यायला लागते आणि त्याची पूर्तता झाली आहे की नाही, की त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला आहे की नाही याच्याबद्दलसुद्धा आढावा घेण्याची आवश्यकता आहे आणि तरच आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकतो. एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकले, म्हणून एक दैदिप्यमान यश हे संपूर्णच महायुतीला महाराष्ट्रामध्ये मिळू शकलं. तर तोच मंत्र पुन्हा एकदा त्यांनी सांगितलेला आहे, लोकांपर्यंत चला, संघटना मजबूत करत असताना लोकांना न्याय द्या, हे त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे आपण एखाद्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत असताना अगदी थेट तळागाळापर्यंत जातो, त्या पद्धतीने ह्या सर्व निवडणुका आणि पक्षाची निवडणूक करतानासुद्धा कुठलाही कार्यकर्ता दुर्लक्षित राहणार नाही याची काळजी घ्यायला त्यांनी काटेकोरपणे सांगितलेलं आहे. हिंदी में जानना चाहेंगे, आज एक महत्वपूर्ण बैठक पार हुई, शिंदे साहब की तरफ से क्या आदेश दिए गए सभी पार्टी के लीडर्स और कार्यकर्ताओं? देखिए, इलेक्शन कमीशन ने जो गाइडलाइंस शिवसेना को दी थी उस गाइडलाइन को मद्देनज़र रखते हुए आदरणीय बाला साहब ने एक प्रोसीजर तय की थी जो डेमोक्रेटिक प्रोसेस थी और जो शिवसेना पक्ष में चल रही थी. बीच में नए जो पक्ष प्रमुख आए उन्होंने एक नई सिस्टम इसमें लाए और उससे वो लोगों की जो अपॉइंटमेंट है वो डेमोक्रेसी में अपॉइंटमेंट नहीं रहते, इलेक्शन होता है. तो ये इलेक्शन होगा और जैसे नॉर्म्स दिए हैं इलेक्शन कमीशन ने उस नॉर्म की अमल होगी और उस हिसाब से ही ये प्रोसेस हो जाएगी. जैसे आपने कहा कि लोकशाही की पूरे तरीके से इलेक्शन होगा, तो शिंदे साहब के सामने और एक कोई उम्मीदवार किया जाएगा और दोनों के बीच में कोई पक्ष प्रमुख चूज किया जाएगा, ऐसा कुछ होगा क्या? देखिए, इलेक्शन प्रोसेस ऐसा होता है कि उसमें आपको अपना नॉमिनेशन फाइल करना पड़ता है. अगर 2 से ज़्यादा 3 भी हो गए, 4 भी हो गए तो वोटिंग करके उनको जिताया जाता है, या तो वहाँ पे अपॉइंटमेंट नहीं होती. वैसे भी जो नेता होते हैं वो नेता पद के लिए जो लोग खड़े होना चाहते हैं वो वहाँ पे अपना नॉमिनेशन दाखिल कर सकते हैं. किन चीज़ों का इलेक्शन होगा उसके बारे में डिटेल हमारे जो पार्टी के चिटनीस है उन्होंने इस बारे में बोला है. जो इलेक्शन के इंचार्ज है उन्होंने इसकी गाइडलाइन दी है, लेकिन डिटेल गाइडलाइन हर एक डिस्ट्रिक्ट में भी दी जाएगी ताकि डेमोक्रेटिक पद्धति से ये पूरा इलेक्शन चले और एक हेल्दी डेमोक्रेसी पार्टी में भी जिंदा रहे. पोस्ट के लिए जो इलेक्शन में जो होने वाले हैं, ये तो बहुत बड़ा, ये अगर मैं बात करूंगा तो 15-20 मिनट मुझे आपको ये समझाना पड़ेगा. तो इससे बेहतर ये है कि जो पोस्ट और जिसके लिए इलेक्शन होनी है उस पोस्ट के बारे में एक लिखित स्वरूप में दिया गया है. और एक बहुत, जो मैं मराठी में बोलते हुए भी मैं आपको बोल नहीं सका, कि एक ऐसी ऐप विकसित की गई है जिससे आपको मालूम हो जाएगा ये कौन सा एरिया है, इसमें कितने बिल्डिंग्स हैं, कहाँ पे कितने वोटर्स रहते हैं, इसमें से शिवसेना के कितने कार्यकर्ता हैं, उनको किस तरह से अप्रोच होना चाहिए, ये सब चीज़ें उसमें दी गई हुई है. और आप जिसका जिक्र कर रहे हैं वो कौन से पदों की इलेक्शन होगी वो भी इस
ऐप का एक हिस्सा है। तो आगे चल के जब ये ऐप पब्लिश हो जाएगा, पब्लिक के लिए ओपन हो जाएगा, तो आपके समझ में आ जाए कि किस तरह से बाला साहब को जो अभिप्रेत थी डेमोक्रेसी पार्टी में, उसके अमल ये एकनाथ शिंदे जी कर रहे हैं। सही मायने में बाला साहब के दिखाए हुए कदमों पे वो चल रहे हैं, और जैसे उन्होंने एक अच्छी जीत हासिल की है, उसी तरह से अच्छी पार्टी उन्होंने महाराष्ट्र में और पूरे भारतवर्ष में एस्टेब्लिश की है, तो उसमें पूरी तरह से डेमोक्रेटिक प्रोसेस लाया जाएगा। सर, जिस तरीके से आपकी पार्टी के मंत्री हो या विधायकों पर अनेक तरह के आरोप लग रहे हैं, जिस तरीके से आज की जो मीटिंग हुई है, एकनाथ शिंदे ने क्या ताकीद दी है विधायकों को, मंत्रियों को, कि अपने बयानों को किस तरीके से जनता के सामने रखता है, सर, के मीडिया के सामने? देखिए, एक जो संयम हर किसी ने रखना चाहिए, उसके बारे में क्लियर कट इंस्ट्रक्शंस शिंदे साहब ने दी है, ताकि एक संयम रख के जो भी स्टेटमेंट देना हो वो देना चाहिए। आप जब बर्ताव करते हैं तो भी ये संयम आपको फॉलो करना है, डिसेंसी रखनी है, क्योंकि थोड़ा सा भी बुरा बर्ताव किसी से हो जाता है तो उससे पार्टी की इमेज डैमेज होती है। तो ऐसी चीज़ें नहीं होनी चाहिए, इसके बारे में क्लियर कट इंस्ट्रक्शंस उन्होंने दी है। आने वाले समय में जो इलेक्शन होने वाले थे, महानगर पालिका के इलेक्शन, उसको लेके कुछ आदेश दिया गया है इस मीटिंग? उन्होंने बोला है कि महायुति के नेतृत्व में ही ये इलेक्शंस होगी। जैसे हम लोग अपने पार्टी में हर किसी का रिस्पेक्ट करते हैं, उसी तरह से महायुति के जो नेता है उनका भी रिस्पेक्ट हर जगह पे रखना चाहिए। महायुति में सब कुछ ठीक चल रहा है, जिस तरीके से आपके नेताओं के ऊपर जो आरोप लग रहे हैं, क्या सब कुछ हालबिल सही है, क्या इसको माना जाए? देखिए, जब बहुत अच्छे काम चलते हैं और आपके खिलाफ बोलने के लिए कुछ भी नहीं है, स्पेशली एकनाथ शिंदे जी को हर कोई रिस्पेक्ट करता है, तो उनकी जो एक इमेज है, सबको साथ में लेके जाने वाले एक नेता की हैसियत से, जो अपने राष्ट्रीय नेताओं की सम्मान भी रखते हैं, उनके साथ अच्छे रिलेशंस भी रखते हैं, तो उनको किस तरह से डैमेज किया जाए, तो ये तो एक स्ट्रैटेजी विरोधी पक्ष की रहेगी। तो उसमें वो विरोधी पक्ष करके ये सब कर रहे हैं, तो इसके बारे में जो प्रिकॉशन लेना है वो हम जैसे कार्यकर्ताओं को और जो नेता है, मंत्रीगण है, सबको ये प्रिकॉशन लेनी चाहिए। सर, गेल्या महिन्याभरात आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये मराठीचा मुद्दा खूप गाजतोय, त्यात शिवसेना पुढे बॅकफुटला गेली मराठीच्या मुद्द्यावर? बिलकुल नाही. मराठीसाठी जे आमच्या काळामध्ये गेलं, महाराष्ट्राच्या पूर्ण इतिहासामध्ये घडलेलं नाही. 16 वर्ष मराठी धोरण या महाराष्ट्राला नव्हतं, ते मराठी धोरण दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला अगदी कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये गेलात आणि तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहे तर तुम्हाला मराठीमध्येच बोलायला लागेल, हे सुद्धा त्या धोरणामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसमावेशक असं हे धोरण आहे. आपण आपल्या साहित्यिकांचं कशा रीतीने त्यांना एका तऱ्हेने सपोर्टिंग रोल घ्यायचा, हे सुद्धा त्या मराठी भाषा धोरणाचा तो भाग आहे. मराठीचं खरं तर 10वीपर्यंत मराठी कंपल्सरी आहे, परंतु ज्या सुकाणी समितीचा मी अध्यक्ष होतो त्यांनी 11वी आणि 12वीमध्ये सुद्धा मराठी हा विषय कंपल्सरी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. याच्यासाठी ॲक्ट अमेंड करायला लागतो. लवकरच हा प्रस्ताव ज्यावेळेला शासनाकडे येईल त्यावेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वकष त्याच्यावर चर्चा होऊन हा सुद्धा निर्णय पुढच्या काळामध्ये होऊ शकतो. मराठीमध्ये इंजिनिअरिंग आता सुरू झालेलं आहे. लवकरच मेडिकलचं सुद्धा शिक्षण हे मराठी भाषेमध्ये दिलं जाईल. हे कधीही पूर्वीच्या काळात घडलेलं नाही, आता हे घडू शकलं. विश्वकोशाची इमारत अनेक वर्ष भाड्याच्या जागेमध्ये होती, ती स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये कसं जाईल याची आम्ही काळजी घेतली. भव्य असं मराठी भाषा भवन, जी मरीन ड्राईव्हवरची सर्वात मोठी बिल्डिंग असणार, ती मराठी भाषेची असणार आहे. आणि त्याच्यामुळे मला एकच सांगायचं आहे की आता हिंदीच्या संदर्भात समिती नेमलेली आहे आणि त्याच्यावर पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू त्याचे अध्यक्षसुद्धा आहेत, म्हणून त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही आहे. परंतु 1971 पासून 5वी, 6वी, 7वीसाठी हिंदी हा कंपल्सरी विषय होता. 6वीमध्ये कुठल्या भाषेची निवड करायची हे स्वातंत्र्य आता विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. त्याच्यामुळे 5वी, 6वी, 7वीमध्ये कुठलाही विषय कंपल्सरी होऊ शकत नाही. तो खालच्या वर्गाला देत असताना तो 1ली, 2रीमध्ये शिकवला जाईल असा एक गैरसमज लोकांच्या मनामध्ये आला. तर हा जो निर्णय याच्यामध्ये 1ली, 2रीला कुठलीही हिंदीची पुस्तकं ही सजेस्ट केलेली नव्हती. 5वी, 6वी, 7वीमध्ये जी होती त्याच्याऐवजी ती 3री, 4थी, 5वीला करावी का वगैरे ही ती समिती निर्णय घेईल. परंतु राष्ट्रीय भाषेचं ज्ञानसुद्धा आपल्याला असायला लागेल, नाहीतर आपली मुलं
ही राष्ट्रीय कॉम्पिटिशनमध्ये मागे पडतील. शेवटी शिक्षण कोणासाठी असतं? ते मुलांसाठी असतं, येणाऱ्या पिढीसाठी असतं. आणि त्याच्यामुळे 6वीपासून ते 9 आंतरराष्ट्रीय भाषा घेऊ शकतील आणि 14 भारतीय भाषांमध्ये सुद्धा ते अभ्यास करू शकतील. महाराष्ट्रातल्या बहुतांश शाळामध्ये मराठीच हेच मीडियम असतं. अगदी मोजक्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मराठी ज्यांना बोलता येत नाही अशी लोकं असतात, काही कन्नड असतात, काही गुजराती असतात, अगदी बंगालीसुद्धा. ही सुद्धा मीडियम ऑफ टीचिंग करणारं एकमेव राज्य संपूर्ण भारतामधलं हे महाराष्ट्र. आणि तिथं 10 भाषेमध्ये शिकवलंसुद्धा जातं. परंतु कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही शिकत असला तरी मराठी मात्र कंपल्सरी आहे. मराठीला कुठलाही पर्याय महाराष्ट्रामध्ये नाही आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे कदाचित आम्ही ही गोष्ट व्यवस्थित समजावून सांगण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो असू, परंतु याचा अर्थ असा नाही की मराठी कुठेही मागे राहिलेली आहे. मराठीचा स्वाभिमान आहे. मराठी भाषेमध्ये सर्व पाट्यासुद्धा लिहिल्या जातात आणि मराठीचं महत्त्व हे महाराष्ट्रामध्ये कायम राखण्यासाठी आणि ते युवा पिढीपासून कायम राखण्यासाठी युवा संघ मराठीचे सुद्धा करून त्यांनासुद्धा अनुदान द्यायला सुरुवात केलेली आहे. आंतरराष्ट्रीय सगळे मराठी बोलणारी लोक महाराष्ट्रामध्ये येतात, संमेलनामध्ये सामील होतात. आणि बृहन्महाराष्ट्रामध्ये जी लोकं राहतात, ज्यांनी मराठी जपलेली आहे, त्यांनासुद्धा सन्मानपूर्वक महाराष्ट्रामध्ये आणलं जातं. आणि एवढंच नाही तर त्यांच्या राज्यामध्ये सुद्धा मराठीला आता सपोर्ट द्यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मराठी याला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठी जे प्रयत्न या सरकारने केले कोणीही आतापर्यंत केलेले नव्हते. म्हणून तर आतापर्यंत अभिजात भाषा असूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नव्हता. एवढं करणारं जे सरकार आहे त्याला म्हणायचं की तुम्ही मराठीकडे दुर्लक्ष करता हे अत्यंत चुकीचं आहे. हिंदीवरून हा विषय आलेला होता. मला आजही सांगायचं आहे की 1971पासून हिंदी 5वी, 6वी, 7वीला कंपल्सरी होती आणि त्याच्यामुळे 6वीपासून आता कोणालाही कंपल्शन करता येणार नाही. म्हणून 5वी, 6वी, 7वीमधून त्याच्यावर असलेलं कंपल्शन उलटं काढून टाकलेलं आहे. म्हणजे ही बाब खरं तर आम्ही सर्वांना व्यवस्थित समजावून सांगायला पाहिजे होती. समजवण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो असू, तेवढ्यापुरतच आपल्याला बोलता येईल. याच्यापुढे बोलता येईल असं मला स्वतःला वाटत नाही. आजच्या बैठकीमध्ये ॲप संदर्भातलं सर मराठीमध्ये काय नक्की ॲप असणार आहे? कशा ॲपमध्ये किती तऱ्हेच्या बिल्डिंग आहेत, त्या बिल्डिंगमध्ये कोण कोण राहतं, मतदार यादी काय आहे, इथपासूनची प्रत्येक गोष्ट हा त्या ॲपचा भाग आहे. पक्षामध्ये लोकशाही पद्धतीने सगळ्या निवडणुका व्हाव्या म्हणून जी प्रोसिजर आहे ती संपूर्ण प्रोसिजर हा सुद्धा त्या ॲपचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे या ॲपचा वापर केल्यानंतर एक सदृढ लोकशाही ही शिवसेना पक्षामध्ये सुद्धा बाळासाहेबांच्या काळामध्ये जशी होती तशी पुन्हा एकदा चालू राहील याची आम्हाला काळजी. ॲप नक्की कोणासाठी आहे आणि त्यामध्ये मग कार्यकर्त्यांना पण वापरता येणार की सामान्य नागरिकांना पण वापरता येईल? ॲप ही त्या पदाधिकाऱ्यांना त्याची पद्धती समजण्यासाठी आहे. परंतु आम्ही एक विशेष अशी आपली प्रेस कॉन्फरन्स घेऊ. त्याच्यामधले आमच्या ह्या विषयाचे जे एक्सपर्ट्स आहेत ते आपल्याला हे सर्व ॲपची वैशिष्ट्य समजावून सांगतील, जेणेकरून लोकशाही सदृढ झाली पाहिजे. आणि याबाबतीत मोठं विचारमंथन हे इलेक्शन कमिशनने त्यांचे आदेश दिल्यानंतर बाळासाहेबांनी स्वतः केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या संकल्पना मांडल्या त्याच्यामधून शिवसेनेमध्ये पहिल्यांदाच लोकशाही ही इंट्रोड्यूस करण्यात आली. परंतु बाळासाहेबांनी जी लोकशाही त्या पक्षामध्ये आणली ती त्यांचं वारस समजणाऱ्या लोकांनी ती दूर केलेली होती. ती पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने त्यांचे राजकीय वारस असलेल्या एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा आणलेली आहे. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. बाळासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक आहे ते उभारलं जात आहे, परंतु त्याचं काम आहे ते आटोक्यामध्येच येऊन थांबलेलं आहे. कुठेतरी निधी मिळत नाहीये या कामासाठी, त्यामुळे हे काम पुढे जात नाही. उद्धव ठाकरेंनी हा आरोप केला. हे बघा, आरोप करणारे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते काही करू शकले नाहीत. जी कामं अर्धवट होती ही सगळी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या काळामध्ये पूर्ण केली. आणि आता अजितदादा त्यांच्या सोबतीला आल्यानंतर त्याला अधिकचा वेग मिळालेला आहे. तुम्ही सांगता त्याप्रमाणे स्मारकाच्या संदर्भात जर कुठलीही कमतरता असेल, मी आपल्या भावना आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना पोचवेन. परंतु महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या स्मारकाकडे कोणीही दुर्लक्ष केलेलं नाही किंवा पुढे कधी होणार नाही हे मी आपल्याला अत्यंत ठामपणे सांगतो. शिवसेना पक्षाच्या म्हणजे चिन्ह आणि नाव याच्यावरती ज्या पुढच्या ऑगस्टमध्ये सुनावणी होणार आहे त्या सुनावणी जी लागेल
त्याच्यासाठी कुठेतरी उद्धव ठाकरेंना हा दिलासा मिळालेला आहे असं चित्र कुठेतरी पाहायला मिळतं. नक्की काय? हे बघा, प्रत्येक गोष्टीत स्वतःला दिलासा, आम्हालाच घटना म्हणजे काय ते समजतं, असं जे काय मधल्या काळामध्ये बोललं जात होतं, पुन्हा एकदा केसेस सुरू झाल्यानंतर तेच बोललं जाणार. पण ते बोलतात ते म्हणजे देशाची घटना नाही, किंवा ते बोलतात ते म्हणजे निवडणूक आयोग नाही. निवडणूक आयोग त्यांच्या नियमानुसार चालतो. कोणाला काय वाटतं आणि सकाळी 9 वाजता काय बोललं जातं याच्यावर ना तर देशाची घटना चालते ना तर निवडणूक आयोग चालतो. तो नियमाने आणि तो लोकशाहीच्या प्रिन्सिपल्सप्रमाणेच चालतो. सर, गेले काही दिवसात मंत्री असतील, आमदारांचे जे आहेत समोर गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी असं देखील सांगितलं की तुमच्याकडे बोट दाखवलं जातं म्हणजे ते देखील माझ्याकडे बोट दाखवलं जातं. मी पक्षप्रमुखांसारखा वागत नाही, त्यामुळे देखील तुम्ही देखील सामान्य नागरिकां किंवा कार्यकर्त्यांसारखं वागा, असं देखील ज्या एकनाथ शिंदे यांनी कानपिचक्या घेतलेल्या आमदारांचे पाहायला. याला तुम्हाला कानपिचक्या म्हणता येणार नाही. शेवटी कुटुंबाचा प्रमुख हा आपल्या कुटुंबातल्या लोकांनी कसं वागायचं हे सांगण्याचा पूर्ण अधिकार हा त्यांना असतो. आणि ते स्वतः बोलताना एवढ्या संयमाने बोलतात, तर ते जसं वागतात तसं आम्ही सगळ्यांनी सुद्धा वागणं आवश्यक आहे. आणि हे सांगण्यामध्ये कुठलंही चूक आहे असं बिलकुल नाही. आणि त्यांनी जे काय आम्हाला आज सांगितलेलं आहे ते सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि आम्ही त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.